हा आहे सह्याद्रीचा डोंगर आणि त्याच्या कुशीत वसलेलं सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील कुसुंबी गाव. हे आहे गावातील काळेश्वरी माता काळूबाईचं मंदिर. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कुसुंबीची काळूबाई भक्तांच्या नवसाला पावणारी माता म्हणून ओळखली जाते. आजी, गोष्ट सांग ना. बाळा, कुठली गोष्ट सांगू आता? आपल्या सर्वांची आई, आपली काळूबाईची. बाळा, एकदा आपल्या मंदिरात चोर आले होते. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एका काळोख्या रात्री काही चोर मंदिरात येतात. आपले गावकरी सगळे गाढ झोपलेले असतात आणि चोर मंदिराच्या आत शिरतात. एक चोर मंदिरातल्या छोट्या दानपेटीजवळ जातो. काही जण देवीचं सोनं पाहत उभे असतात, पण दानपेटीजवळ त्या चोराचा हात पुढे जातच नाही. काहीतरी अदृश्य शक्ती त्याला थांबवत असते. असं म्हणतात, त्या रात्री आई काळूबाई पुजारी काकांच्या स्वप्नात प्रकट झाली. जणू आईच पुजारी काकांना हाक देत होती, जा मंदिरात लवकर. पुजारी काका मंदिराकडे निघतात. तोवर जवळजवळ सकाळ झाली होती. पुजारी काका मंदिराच्या आत पाहतात आणि त्यांना 7 चोर दिसतात. जणू ते सगळे एकाच जागी थिजून उभे होते. त्यांच्यातला एक बारीक आवाजात विनवणी करत होता, वाचवा आम्हाला. क्षणात पुजारी काकांना सगळं समजतं. ते बाहेर धाव घेतात आणि गावकऱ्यांना बोलावून आणतात. 7ही चोर तिथेच थिजून उभे असतात. पुजारी काका गावकऱ्यांना आत घेऊन येतात आणि सगळे मिळून देवीला विनंती करतात, यांना सोडा. ओम श्री काळेश्वरी माताये नमो नमः. 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 आई तू साया जगाची, आम्ही लेकर तुझी. तुझ्या चरणी आलो आम्ही, कर कृपा माऊली. चूक झाली यांची, सोड माई यांना. तुझ्या दारी आले सारे, धर्मायेची छाया. अखेर देवीनी 7ही चोरांना सोडलं. सर्वांनी देवीची माफी मागितली. असंही म्हटलं जातं, देवीने त्यांना अट घातली, दरवर्षी यात्रेला माझा सगळा मान-पान शृंगार आता तुमच्याच हातून व्हायला हवा. आणि देवीनी त्यांना रस्ताही दाखवला, कष्ट करून कसं कमवायचं. वा आजी, खूप छान. आईने त्यांना चांगला मार्ग दाखवला.